माझ्यासमोर आज एक हेअर स्पा मशीन दुरुस्तीसाठी आलेलं होतं। आता आपण त्याच्यामध्ये बघूया। सुरुवातीला मी याचा एसी कॉर्ड चेक केला असता, एसी कॉर्ड ओके होता। त्यानंतर याचं हे आतील मशीन खोललं आणि ही जी समोर एसीची 2 बटन आहे त्याच्यातली एक बटन खराब होता, तो फॉल्ट काढला असता तरी स्पा मशीन ऑन होत नव्हतं। मग नंतर याच्यामध्ये हा जो रिले आहे, हा रिले ऑन झाल्याशिवाय हे मशीन ऑन होत नाही। मग रिले चेक करून पाहिला असता हा फॉल्ट या ठिकाणी होता। तो फॉल्ट काढल्यानंतर हे स्पा मशीन एकदम ओके कंडिशनमध्ये चालू झालेला आहे। अशा रीतीने याचा फॉल्ट हा फक्त रिले ऑन होत नसल्यामुळे तो फॉल्ट झाला होता आणि एक एसी नॉब खराब झाला होता। हे 2 ओके टाकल्यानंतर स्पा मशीन एकदम ओके कंडिशनमध्ये चालू झालं आहे। आपल्याला असा फॉल्ट आल्यास आपण चेक करू शकता, कारण ह्या साईडलाही एक SMP पॉवर सप्लाय आहे, बघू शकता। हा SMP पॉवर सप्लाय आहे। ओके, धन्यवाद।